हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कितीही नवीन फॅशन साड्यांमध्ये आल्या तरीही काठपदर साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि होणारही नाही. महाराष्ट्रीयन लुक म्हटलं की आपल्यासमोर येते ती काठपदर साडी. लग्न असू देत, कोणताही प्रोग्राम असू देत, काठपदर साड्या या आवडीने नेसल्या जातात. त्यामध्ये नारायणपेठ साडी असू देत, सिल्क साडी असू देत, कांजीवरम साडी असू देत किंवा बनारसी साडी असू देत, त्या सर्व साड्या आपण आवडीने नेसतो. ब्लाऊजमध्येही काठपदर साडी असेल आणि त्यावरती ब्लाऊज असेल तर तुमचा लुक हा नेहमी अट्रॅक्टिव्हच दिसणार आहे. आणि काठपदर साडी ही तेव्हाच अट्रॅक्टिव्ह दिसते जेव्हा तुम्ही त्या साडीचा ब्लाऊज परफेक्ट शिवून घ्याल आणि मस्त डिझाईनचा शिवून घ्याल, हो की नाही? आता पारंपरिक काठपदर साडीवर तुम्ही हवे तसे ब्लाऊज शिवून घेऊ शकता, खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून घेऊ शकता. पण काही महिला अशा असतात की तेच काकूबाईसारखे ब्लाऊज शिवून घेतात. तुमची साडी ही कितीही महाग असू द्यात, पण त्या साडीवर ब्लाऊज हा छान आणि परफेक्ट नाही शिवला तर ती साडी अजिबात छान दिसत नाही. पण जर तुम्ही स्वस्तातली एखादी साडी घेतली आणि त्यावरती ब्लाऊज परफेक्ट शिवला तर त्यामध्ये तुमचा लुक हा परफेक्टच दिसणार आहे. आणि ब्लाऊजमध्ये तुम्ही जर सुंदर डिझाईन्स शिवून घेतली तर तुम्ही सुंदर तर दिसालच, विशेष म्हणजे सगळ्यांमध्ये उठूनही दिसाल. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की काठपदर साडीवर तुम्ही वेगवेगळ्या कोणत्या डिझाईन्स शिवून घेऊ शकता आणि उठूनही दिसू शकता. आणि काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या काठपदर साडीवरती बोटनेक फॅशन ही जोरात चालू आहे. बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त ज्वेलरी घालायची सुद्धा गरज लागत नाही. तुम्ही फक्त इयरिंग्स घातली तरी त्यामध्ये तुमचा लुक हा डिसेंट आणि रिच दिसतो. ज्या लेडीज या हेवी वेटच्या आहेत त्यांनी नेहमी लक्षात ठेवा, बोटनेक ब्लाऊज शिवताना जो बोटनेकचा गळा असतो ना, तो एकदम असा पसरून घ्या, म्हणजे त्यामध्ये तुमची जाडीही दिसून येणार नाही. या उलट ज्या बारीक मुली असतात त्यांनी बोटनेकचा गळा चिकटून घेतला तरीही चालेल, त्यामध्ये त्यांचा लुक खूप छान दिसण्यासाठी मदत होते. आता बोटनेकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्ससुद्धा करू शकता. बॅक साईडने तुम्ही छान अशा डिझाईन्स करू शकता. पूर्वीच्या काळी पफची फॅशन ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि आता ही पफची फॅशन अगेन ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तर पफ स्लीव्जमध्ये तुम्ही शॉर्ट पफ स्लीव्ज ही शिवून घेऊ शकता किंवा कोपरापर्यंत सुद्धा स्लीव्जेस तुम्ही शिवून घेऊ शकता. तुम्ही जर खूप जास्त बारीक असाल तर तुम्ही मोठ्या पफ स्लीव्ज देखील शिवून घेऊ शकता, तर ते खूप सुंदर दिसतं. आणि जर तुम्ही जास्त हेवी वेटच्या असाल तर तुम्ही स्मॉल पफ स्लीव्ज नक्कीच शिवून घेऊ शकता. पफमध्ये तुम्ही सेमी पफ किंवा प्लेटेड पफ सुद्धा शिवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता. तुम्ही एखाद्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तुम्ही पफ स्लीव्ज शिवून घेऊ शकता. त्यामध्ये तुमचा लुक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला काठपदर साडीवर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल आणि ब्लाऊजचे नेक सिंपल ठेवायचे असतील तर तुम्ही स्लीव्जेसमध्ये डिझाईन बनवू शकता. आणि जर तुम्हाला स्लीव्जमध्ये डिझाईन बनवायच्या असतील तर तुम्ही ब्लाऊजचा नेक हा सिंपल ठेवा, जेणेकरून तुमचा लुक हा डिसेंट दिसेल. जर तुम्ही ब्लाऊज, नेक, स्लीव्ज दोन्हीही डिझाईन्स केली तर त्यामध्ये तुमचा लुक हा थोडासा डल दिसेल. त्यामुळे शक्यतो तुम्ही दोन्हीपैकी एकालाच डिझाईन बनवू शकता. तुम्ही काठपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा शिवून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही साडीला लेस लावू शकता. जर तुमच्या साडीचे काठ मोठे असतील तर तुम्ही सिंपल ब्लाऊज स्टिच करून घेतला तर ते खूप सुंदर दिसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या टेलरकडनंच ब्लाऊज हा स्टिच करून घ्या. कारण आपण महागातली महागडी साडी घेतली आणि ब्लाऊज नीट शिवला नाही तर ती साडी महाग असू द्या
ते अजिबात छान दिसणार नाही. ज्या लेडीज हेवी वेटच्या आहेत त्या कोपरापर्यंत किंवा फुल स्लीव्ज ब्लाऊज नक्की शिवू शकता. हे ब्लाऊज जास्त हेवी वेटच्या लेडीजला खूप छान दिसतात. या उलट ज्या बारीक मुली असतात त्या स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्ज ही ठेवू शकता. त्यांना ते खूप छान दिसतं. नेहमी लक्षात ठेवा, जर तुमची काठपदर साडी ही प्लेन असेल तर त्यावरती वर्कचा ब्लाऊज नक्की वेअर करा. त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. आणि जर तुमची काठपदर साडी वर्कची असेल किंवा खूप जास्त जरीची साडी असेल तर त्यावरती शक्यतो तुम्ही प्लेन ब्लाऊज वेअर करा. त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट आणि क्लासी दिसेल. त्याचबरोबर साडी चूज करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या हेवी वेटच्या लेडीज असतात त्यांनी फुगीर साडी अजिबात चूज करायची नाही किंवा जास्त मोठ्या काठाची साडी अजिबात चूज करू नका. तर तुम्ही छोट्या काठाची किंवा मीडियम काठाची साडी ही चूज करा आणि त्यावरती ब्लाऊजसुद्धा परफेक्ट फिटिंगचा शिवून घ्या. या उलट ज्या बारीक मुली असतील त्यांनी मोठ्या प्रिंटवाल्या साड्या चूज करा. आणि त्याचबरोबर ब्लाऊज शिवताना फ्रीलवाले किंवा पफवाले ब्लाऊज नक्की शिवून घ्या. त्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. स्पेशली बारीक मुलींचा लुक यामध्ये खूप सुंदर दिसतो आणि त्यामध्ये त्या थोड्याशा जाड असल्यासारख्या नक्की दिसतील. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काठपदर साडीवरती ब्लाऊज हा कसा शिवायचा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. त्याचबरोबर तिथे जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.